एलटी केबल जे आसा, प्रत्येक एलटी केबलाक जमनीन ले करपाचो एक प्रोसिजर आसा. ते प्रोसिजरान कितें आसा की केबल जे आसा तो खंय फातराक लागूंक जायना आनी सकयल तेजे रेंव 75 mm ची आसूंक जाय आनी वयर आसूंक जाय 75 mm प्लस तेजेर ब्रिक्स आसूंक जाय आनी तेजो डेप्थ जो मेन्शन केला 1 मीटर आसता एलटी केबलाचो. 1 मीटर म्हणजे जे पैसे जे दिल्ले गेले आसा ते 1 मिटराचे हिसपान दिल्ले गेले आसा. आनी एचटी आसा तो 1.2 मिटराचो आसा. म्हणजे 1.2 म्हणजे कितलो खोल जालो. पण ह्या लोकांनी म्हापशान एलटी केबल घराघरांनी 5 इंचाचेर, फक्त 5 इंचाचेर घातलेले आसा, विदाउट सँड, विदाउट प्रोटेक्शन. हेजो अर्थ हे की जेन्ना केबल डॅमेज जातलो तेका कितें तोपतले फातर आनी उदक तेजे भितर वयतलें, सगळ्यान थंय वीज जी आसा ती लागतली आनी लिकेज जे आसा करंट तो फ्लो जावपाक लागतलो आनी तो घातक, फेटल करंट तो. हे जाले प्रश्न नंबर 2 की हे करताना जे आमचे डिपार्टमेंटाचे जे लोक आशिल्ले ते इन्स्पेक्शनाक कित्याक येवंक ना, हो प्रश्न नंबर 2. प्रश्न नंबर 3, अर्थिंग ऑफ द आरएमयू. हो टेंडराचो 231 पेज नंबर स्पेसिफाय करता की कशी अर्थिंग आसूंक जाय. अर्थिंग म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट वस्तू असता. खंयचेय इक्विपमेंट तुम्ही घरा वापरता, इवन एक फेर वापरता, तेका अर्थिंग असता. कित्याक असता, तुमकां सेफ करपा खातीर की बॉडीन तेजे जर सप्लाय येयली तर तुमच्या आंगान येवंक जायना. ह्या जितले फिडर पॅनल आसा, जितले दिल्ले आसा थंय तेंका अर्थिंगाचे जे पीठ असता ते गायब आसा. एक पीठ करपाक 5,000 लागता, 2 लागता एका 10,000 रुपयेचे. ते पैसे खंय गेले आनी ते पीठ कित्याक घालूंक ना. आनी तुम्ही सगळे केबल कनेक्ट करून चार्ज करपाची तयारी आसा तुमची, तर हे अर्थिंग तुम्ही कित्याक दिवंक ना. आनी थंय खंयचो ल्हान मूल भुरगो स्कुलाक सुटून हात लायता फिडराक आनी तेजो जर जीव वयता तर कोण जबाबदार. हेतून स्पेसिफाय केला की अर्थिंग कशी आसूंक जाय. आता हे तेजो उल्लेख हांव करता. आरएमयू, आउटडोर मेटल क्लॅड, स्विच गियर, लोड ब्रेक आयसोलेटर, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर, ह्यो जितक्यो 4 असता वस्तू तेंका गव्हर्नमेंटाचे स्पेसिफिकेशन आसा. साइज ऑफ कॉपर अर्थ बस बार शुड बी 105 स्क्वेअर mm. कॉपर हा जाल्यार 105. आणि जर जीआय वापरता, जीआय अर्थ बस बार 75 mm, इतके मोठे 75/12 mm, कितकी दाट झाले. म्हणजे जेव्हा 11,000 वोल्टाची वीज लीक जाता बॉडीन तेज्या, तर हे दोन्ही पट्टी जे आसा ते तेका विस्टँड करता, म्हणजे सांभाळून घेता. म्हणजे 1,000 किलोचो लोड जर घातलेलो आसा तर एक पाय 500 आणि एक पाय 500 घेवंक जाय. तेंच्यांनी 25 mm ची पट्टी घातला. 25 mm ची पट्टी कशीच घेवची ना. जेन्ना फॉल्ट जाली ते पयली फेल जातले. हे आमचो प्रश्न नंबर 4. ह्यो पट्टींचो जे पैसे पे केल्ले आसा ते खंय गेले आनी ते पातळ जे घातला आनी तेंचो जो डिफरन्स आसा पेमेंटाचो तो खंय गेलो. अर्थिंगाचे पैसे खंय गेले हो प्रश्न. तेजे उपरांत सगळ्यात इम्पॉर्टंट असता जेव्हा हाय टेन्शन केबल असता 11,000 वोल्ट 33,000 वोल्ट, तेका एक मार्कर असता दाखोवपाक की ह्या जमनीन ह्या भुयेन 1 मिटराचेर हो केबल आसा. तेजो रूट मार्कर कसो असता, जमनेन 600 mm असता तर जमनेचे वयर 400 mm असता. म्हणजे टोटल हाईट कितली आली 1 मीटर. म्हणजे तुमचो कॅमेरा स्टँड आसा तितको, म्हणजे तो इतलो भितूर आसा आणि भायर 400 mm दिसता तो. पण ह्यांच्यांनी ते बेस्ट सिमेंटीचे तेका लावून, तेका सकल सिमेंट लावून ते भितूर काय डेप्थ घालूंक ना. फाल्यां जर ते सिमेंटीचे कोण उखलून घेऊन वयता आणि थंय जेसीबी हाडून कोण मारता तर आमचो ब्लॅकआउट निश्चित आसा. आणि तो जेसीबी वालो सुद्धा तेजे प्राण जे आसा ते धोक्यान पडटा. हे इतले इम्पॉर्टंट आसा. आणि खंय खंय केबल बँड मारता थंय सुद्धा तेका बँडचे इंडिकेशन दिवंक जाता, बँड जालो. आणि तेका एक डिस्टन्स मेन्शन केला 100 मिटराचेर हे आसूंक जाय. हे मार्कर, रूट मार्कर जे म्हणतात ते 100 मिटराचेर तो आसूंक जाय. ते सुद्धा हांगा स्पेसिफाईड आसा 100 meters apart and along the length of the cable. So माझे
हे जे रिसर्च आसा तेजे हेतू एकूच आसा, आमचे गोंयचे लोकांची सेफ्टी. आणि जे आमचे कडेन जे छळ जाला तो माझो डिमांड आसा पावर मिनिस्टरा कडेन आणि डॉक्टर प्रमोद सावंता कडेन की हेचेर विजिलन्स इन्क्वायरी जावची आणि तातूंत जे डिफेक्ट्स आसा त्यो रेक्टिफाय करच्यो, ना जाल्यार येताचे जे वर्स आसा थंय तांकां तो परिणाम आमकां पळोवपाक मेळटलो. आतांच तुमी पळयता अंजुना हो केबल फेल जालो, तो केबल फेल जालो, कित्याक जालो? रिजन आसा, हो केबलाचो लायफ आसता 50 वर्स. जर पॉलिकेब आसा, रेप्युटेड आसा, दांडापुरी हाडला म्हाका खबर ना ते कसले आसात आनी ते कितले टायम घेतले तेजी रिस्पॉन्सिबिलिटी आमी कोण घेवं शकना. खंयच्या कडेन ते वास्को? म्हापसा फुल म्हापसा. दिस इज द होल म्हापसा प्रोजेक्ट. फुल म्हापसा. 125 कोटीचो टेंडर. सुनील बाबू. आयज आमचो जो लिडर आपाचो आसा सलमान खान, तो इलेक्ट्रिकल इंजिनियर, तेणी तो रावता म्हापशांत आनी तेणी हो जो आयज जो इश्यू हाडला डायनामीक म्हणून खंयची एक डुप्लिकेट कंपनी कसली खबर ना, तो सांगता आमी दिले पयशे मर्सिडीसाक आनी आमकां दिता ते मारुती कार. असो सरकाराचो सगळ्या कडेन हे इलेक्ट्रिकल केबल न्हय, सगळ्या कडेन स्मार्ट सिटी जावं, G20 जावं, नॅशनल गेम्स जावं, जे ते MVRचे जे काम आसा ते जावं, सगळ्या कडेन घोटाळो केल्लो आसा. 40% सरकार जावन आसा. हांव ह्या सीएमाक आयज विचारता, तूं फायनान्स मिनिस्टर, तूं पयशे फारी, तूं पयशे हे करता, तुजो कांयच कंट्रोल ना. ह्या आमच्या पावर मिनिस्टर ढवळीकर, तो सारको एक्सपिरियन्स PWD मिनिस्टर, ताका सगळें खबर आहा कशें कितें खावपाचें कितें करपाचें, तुजो कांयच ताचेर कंट्रोल ना. आमी इमिजिएट विजिलन्स हे मागता आनी हांव रिक्वेस्ट करता जशें आमचे सलमान खान जो इलेक्ट्रिकल इंजिनियर आसा म्हापशाचो, तेणी जो पॉयंट आउट केलो, आमच्या गोंयांत कितकेशेच इलेक्ट्रिकल इंजिनियर आसात, ते सगळ्यांनी हे ड्रॉइंग पळोवचें. 1.5 मीटर खड्डो मारून जेचे इलेक्ट्रिकल केबल जो तुम्ही रस्त्यार पळयता आसतलो मोठो, सराउंडेड बाय रेव, सगळी सँड सराउंड केला, त्याच्यावर मागीर ब्रिक्स दवरले तेंच्यांनी. हे सगळ्यांनी पळोवचें आणि ते कंपनी खंयची यूज करता ते पळोवचें. त्यांनी सांगला कंपनीचें नांव पॉलिकॅब आनी कसले कसले कंपनी सांगल्या. तेंच्या दुसऱ्याच आमच्या अड्ड्यार हाडून घातल्या डायनामीक कंपनी खंयची. तेजो जो वायट परिणाम आसा, जेन्ना उदीक भरतले, लीक जातले, केन्ना लिकेज मारतली, ते पळोवन आमकांच जातले. ते हे सगळे इलेक्ट्रिकल इंजिनियर्स हांव तांकां मागता की तेंच्यांनी येवन ते पळोवचें. गोंयांत रेवूच मेळना, हेंचे खंयच्या घालता इतके रेव, खंयच्या घातल्या हेंच्यांनी रेवान? गोंयांत रेव मेळना, कित्याक घालता ते? घालीत ना रेव ते, फक्त एस्पेक्टन केबल ओडटात. हेजी विजिलन्स इन्क्वायरी जावची आनी आमी हे फुडें हे करतले. तुम्ही पळयलें कशें सलमान खानान येदो व्हडलो स्कॅम आज एक्सपोज केल्लो आसा. जशें सांगलें, टोटल गोंयचे अंडरग्राउंडिंगाचो प्रोजेक्ट एज अनाउन्स्ड बाय द मिनिस्टर, पावर मिनिस्टर, ऑलमोस्ट एक 5,000 कोटीचो प्रोजेक्ट थंय हे घेतलो. आनी हो जो टेंडर आनी जो प्रोजेक्ट सलमान खानान एक्सपोज केला तो 2020 125 कोटीचो टेंडर आशिल्लो. तो आज एक्चुअली कितलो ताजेर खर्च जाला ते आमकां खबर ना. हे पावर मिनिस्टरान उघड करचे. आनी हो जो भ्रष्टाचार आसा तातूंत 2-3 मुद्दे आसा. एक्चुअली भ्रष्टाचार जो पयली आसा तो कितल्या लेवलाचेर चल्ला तो मुद्दम पळोवंक जाय. एक म्हळ्यार जेन्ना टेंडर डॉक्युमेंट येता बीड करपाक, वेगळे वेगळे कॉन्ट्रॅक्टर बिडिंग करता, ते बाबा पॉलिकॅबाची रेट लावन बिडिंग करतात. टेंडर आनी कोणाक तरी दिता आनी तो डायनेमिकाची हे घालतात. म्हणजे जो मनीस ताका टेंडर मेळूंक ना तो ऑनेस्टली पॉलिकॅब केबल, बऱ्या ब्रँडिंगाचे केबल घालपाचो आशिल्लो, ताजी ही संधी गेली काय ना हातांची. तोय जाय जाल्यार डायनेमिकाचे टेंडरान प्राइस कोट करून टेंडर जिखतलो आशिल्लो, पूण ताका ही संधी मेळूंक ना. सो खंयच्या लेवलाचेर हे भ्रष्टाचार जाता मुद्दम पळया. दुसरी गोष्ट, ही जी डायनेमिक केबल आसा ती एक राजस्थानी कंपनी. हो कॉन्ट्रॅक्टर जो काम करता तोय राजस्थानचो. सो हे राजस्थाना बरोबर इतली दोस्ती कित्याक? हे मिनिस्टर लेवलाचेर हांची कितें मैत्री आसा काय? हे पावर मिनिस्टर सुदीन ढवळकरान मुद्दम उघड करचे. तुमचे कितें ह्या राजस्थानी कितें तरी कनेक्शन आसा काय?
तिसरो जो प्रॉब्लेम आसा तो म्हळ्यार ऑब्वियसली क्वॉलिटी. जेन्ना सलमान खान सारखे आम आदमीक समोर दिसता की बाबा टेंडरान पॉलिकॅबाची रेट कोट केला आणि जमनीन घातला तो केबल डायनामिकाचो, ते जेईक आणि एईक कित्याक कळना. म्हणजे त्या लेवलाचेर सुद्धा परत भ्रष्टाचार. तांकां सांगिल्लें आसा ते थंय वचून चॅक सुद्धा केला ती सुद्धा कोणाक खबर ना. सायनी मारतात, तांच्या बॉल्सान कितें येवपाचें आसा ते पावता, वयर कितें पावपाचें आसा ते पावता, सगळे ऑफिसान बसून कामां जाता. जमनीर गोंयकाराच्या हड्ड्यार कितें मारला ते कोणाक खबर नासता. सो हे खुबशे इश्यूज आसा. पब्लीक सेफ्टी तर आसाच, कित्याक हो विजाचो इश्यू, हाय टेन्शन केबल म्हळ्यार इतले हजारांनी वोल्ट जेन्ना अशें वायट काम चलता ताचो कितें परिणाम जाता तुमी आमच्या लायन्समॅनाचेर सुद्दां जे क्वॉलिफायड इलेक्ट्रिकल टेक्निशियन आसता, बिकॉज ऑफ फॉल्टी वर्क तांणी सगळी प्रिकॉशन घेवन सुद्दां तांचो जीव वता. सुदीन ढवळीकर इज रिस्पॉन्सिबल फॉर दीस. ही तांची जबाबदारी जे लायन्समॅनाचे हे केल्या ते. आज सुद्धा न्यूज आयला अंजुना ते लिकेज जाली म्हणून, अँड इट वॉज प्रूव्ड दॅट इट इज बिकॉज ऑफ अ लिकेज इन द इलेक्ट्रिकल केबल. लायट पोलाचेर ताका करंट येवपाक लागलो. तो कोणाक लायन्समॅनाचो जीव परत गेलो ना म्हणून देवाची कृपा म्हणपाची. पूण हाज्या खातीर तुमच्या भ्रष्टाचारा खातीर गोंयकाराचो जीव वचपाक लागला. हे बंद जावंक जाय आतां. तर सांगपाक म्हळ्यार इतल्या लेवलाचेर ह्या भारतीय जनता पार्टीचो भ्रष्टाचार चल्ला. हो कॉन्ट्रॅक्ट जो एका गोंयकाराक मेळूंक शकतालो जर ताणें सारकें कोटेशन दिल्लें. गोंयकाराक जर एका गोंयकार कॉन्ट्रॅक्टराक जर सांगलें ना तुमी डायनामिकाचो कोटेशन दियात प्रायस, ताका संदी मेळटली आशिल्ली. ताज्या हातांचे तुमी ताज्या पोटार खोट मारली, गोंयकारांक धोक्यान घाला आणि खंयच्या तरी भायल्याच कॉन्ट्रॅक्टराक आणि भायल्याच केबल कंपनीक तुमी हो प्रॉफिट करून दिल्लो आसा. सो हांव मागता सगळे आमचे पत्रकार भाव भयणांक, मुद्दम तुम्ही पॉवर मिनिस्टर बाब सुदीन ढवळीकराक एक प्रश्न विचारात. तांची उतरां आमकां आयकूंक जाय आणि तांची उतरां जर सारकी आयली ना जाल्यार वी विल टेक द नेक्स्ट स्टेप. जशें बाब सुनिलान सांगलां, वी विल गो फॉर विजिलन्स इन्क्वायरी आनी जाय जाल्यार कोर्टान सुद्दां वतले. ओके, पण निकी बाब, तुम्ही जशें म्हटलें की हांगा भ्रष्टाचार जाता जेन्ना केबल ले करता जावं कितें काम करता तेतून भ्रष्टाचार जाता. सो डिपार्टमेंटान एक इंजिनियर म्हणून कोण तरी अपॉयंट केल्ले आसा, इंजिनियर्स. सो हे इंजिनियरांचें काम आसता तें पळोवपाचें. सो ते इंजिनियर कितें करतात? करेक्ट. हांवें तेच म्हळें की सगळ्या लेवलाचेर भ्रष्टाचार चलिल्लो आसा. मिनिस्टर लेवलाचेर, कॉन्ट्रॅक्टर लेवलाचेर आनी इंजिनियर लेवलाचेर. इंजिनियराचें काम आसता तुमी म्हणलें जशें, हो जो जे काम आज सलमान खानान केला ते खरें म्हळ्यार जेई आनी एईन करूंक जाय आशिल्लें. जेई म्हळ्यार कितें, ते सायटीर वता, टेंडर डॉक्युमेंट पळयता, ताजेर बरयल्लें आसता वायरीचो ब्रँड कितलो, कितल्या डेप्थाचेर तो वायर घाल्लो आसता, तो मार्कर कितल्या लेवलाचेर घालप, कितल्या डिस्टन्साचेर घालप आसता, अर्थिंग घाला काय ना, हे सगळें चॅक करून ते सारखे एज पर टेंडर स्पेसिफिकेशन आसा जाल्यार ताचो तो पेमेंट अप्रूव करप आसता. हाजे हातून सिद्ध जाता की हे जे इंजिनियर आसा ते सायटीर वचूंक सुद्धा ना. ह्या कॉन्ट्रॅक्टराची आणि केबल कंपनीची खंय तरी मिनिस्टरा कडेन दोस्ती आसा अशें म्हाका दिसपाक लागला. डायरेक्ट तांकां फोन येता, भाई ये हमारे आदमी ने किया, इसको पास करने का. आणि अमक्या कोट्याचो टेंडर आसता ते कितले पर्सेंट कोणाकडे वता ते बाब सुदीन ढवळीकरान आमकां सांगचें. इंजिनियरांचेर इन्क्वायरी जावची अशें म्हाका सगळ्यांचेर इन्क्वायरी टॉप डावन इन्क्वायरी जावंक जाय. लास्टाक कितें आसा, इंजिनियराचो प्रेशर आसता, तांचे बॉस आसता, ते सांगता ते करचें पडटा. तांचेर डेफिनेटली इन्क्वायरी जावकूच जाय, पूण इन्क्वायरी खंय वयर पर्यंत वता ते मेन. जशें सांगलें, हो सादो 1-2 कोटीचो काम न्ही. हे टोटल गोंयान अंडरग्राउंडिंगाचो स्कोप आसा 5,000 कोटी. आज जो बाब सलमान खानान उघड केला, दॅट इटसेल्फ वॉज 125 crores in 2020. तो मागीर कोविडा खातीर तो प्रोजेक्ट सुरू जालो ना आनी आतां ताजें काम चल्लां. तो कितल्या कोटीचो चल्ला हें आतां ताणी एक्चुअली आमकां सांगूंक जाय. म्हळ्यार खरें कितले 100 कोटीचो स्कॅम हे तुमकां कळटलें बाब सुदीन ढवळीकराक विचारलो जाल्यार.